तशी समाज निर्माण करण्याची प्रक्रिया गर्भधारणापासूनच सुरू होते. कारण बाळाला 70 ते 80% संस्कार हे गर्भातच होतात. परिवारात ज्या काही गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब त्या बाळाच्या मनावर आईच्या माध्यमातून होत असते. आणि ही वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेली आहे गर्भसंस्कारातनं, की आम्ही काय करायचं. बरीच मंडळी एवढंच की त्या गर्भिणी असताना कुठलाही ताण तणाव तिला येऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी पूर्ण परिवाराचा असतो. याकरताच पहिली गर्भधारणा असेल तर ती माहेरी जाण्याची प्रथा होती आणि तिथे जेवढी पै पाहुणे आहेत, पुंसवन असेल, या संस्कारांमध्ये सीमंतोन्नयन संस्कार आहेत, तिथे दर दिवशी एकांच्या घरी जेवायला जायचं आणि तिची इच्छेप्रमाणे तिला जेवण द्यायचं. आणि पुन्हा संध्याकाळ झाले ना, एका ठिकाणी सगळ्यांची भोजनाची व्यवस्था असायची आणि तिला एका मंचकावर बसून सुंदर 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 गीत गात होते की त्या गीतांमध्ये संसारातल्या सर्व नीतिशास्त्र येऊन जायचं आणि त्या नीतिशास्त्राचं पठणच त्या बाळाला व्हावं हा हेतू होता.